हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार समुद्र मंथन कथानुसार देवदानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथनातून निघालेल्या अन्य रत्नाबरोबर सागरातून उत्पन्न झालेली देवी ही देवी लक्ष्मी होय। देवी लक्ष्मी समुद्रदेव व आई तिरंगिणी यांची कन्या आहे। ही देवी हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे। या देवीचे वाहन गरुड तसेच घुबड आहे आणि कमळावर बसलेली किंवा उभा असलेली ही देवी आहे। या देवीचे शस्त्र सुदर्शन चक्र, गदा तसेच कमळ हे आसन व हातामध्ये शंख असतो। या देवीचे अपत्य कामदेव आहे। देवीची अन्य नावे विष्णुप्रिया, पद्मा, स्वर्णा, हरिणी, हिरण्यवर्णा, माधवी, प्रवासा, यशसा, ज्वलंती, पद्मिनी, हेममालिनी, समुद्र राजस्तनिया, मोहिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा ही आहेत। लक्ष्मी या देवतेचे अवतार पुढील प्रमाणे आहेत: सीता, पद्मा, धरणी, यशोधरा, राधा, रुक्मिणी। या अवताराची मुख्य देवता पृथ्वी धरणी ही आहे। या लक्ष्मी देवीचे मंत्र पुढील प्रमाणे आहेत: महादेवीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। ओम महालक्ष्मी नमः। लक्ष्मी देवीच्या नावाचा उल्लेख श्रीमद भागवत, विष्णू पुराण आणि श्री सूक्तमध्ये आहे। श्री लक्ष्मी देवीचे पवित्र तीर्थक्षेत्रे श्री वीर वेंकट सत्यनारायण स्वामी मंदिर तिरुपती बालाजी आणि श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर या ठिकाणी आहेत। श्री लक्ष्मी देवीचे पूजन दिवाळीमध्ये होते। दिवाळी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजनास अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। लक्ष्मीनारायण पूजा, कोजागिरी तसेच पौष पौर्णिमेत लक्ष्मीपूजन केले जाते।